सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आगामी दिमागदार 67वा वर्धापन दिन सोहळा राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 3 ऑक्टोबर रोजी सातारा येथील तालीम संघ मैदान येथे संपन्न होणार असून उत्तर महाराष्ट्रातील केंद्रीय महाराष्ट्र राज्य, उत्तर महाराष्ट्र सर्व क्षेत्रातील आघाड्या तसेच सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन RPI नेते प्रकाश लोंढे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत जगताप आणि PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या वतीने करण्यात आले. पक्ष आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गतिमान पद्धतीनं पुढे घेऊन येण्याचं जे काम केलं जाते ते फक्त आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्याच नेतृत्वाखाली 67 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मित्रपक्षाची आम्ही युती केली, महायुती केली. मात्र रिपब्लिकन पक्षाच्याच नावाने ज्या पद्धतीने कामकाज होतंय, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन, सर्व संघटना पक्षाच्या लोकांना विचारधारा बरोबर घेऊन छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा वाढवण्याचं काम, संविधानाचं रक्षण करण्याचं काम जे केलं जातंय त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून त्या पक्षाचा सध्या 67वा वर्धापन दिन सोहळा अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं संपन्न होतोय. त्याची पूर्वतयारी म्हणून मी नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यामुळं तिथे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं यंत्रणा राबवली, पूर्वतयारी केली. नाशिक जिल्ह्यामध्ये संवाद मेळावे सुरू केले. उद्देश आमचा प्रामाणिक आहे की आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत. आम्ही ज्या पक्षाबरोबर राहणार आहोत, ज्याच्याबरोबर युती असणार आहे, त्या पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून सत्ता आणण्यासाठीच आम्ही कामाला लागलोय. आणि दुधात साखर म्हणून का होईना हा 67वा वर्धापन दिन साताऱ्याच्या तालीम मैदानामध्ये संपन्न होतोय. नाशिक जिल्ह्याचं म्हणत नाही मी, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबारचे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या गाड्या केल्यात, त्या लक्झरी बस असतील, स्कूल बस असेल, 4 व्हीलर असतील, त्या सर्व गाड्या एका ठिकाणी जमा होऊन उत्तर महाराष्ट्राचं हे निळं वादळ अधिवेशनासाठी नव्हे तर वर्धापन दिनासाठी सज्ज झाले. मी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की बाबांनो, आम्ही स्वतःच्या आईवडिलांचे, स्वतःच्या लेकराबाळाचे वर्धापन म्हणजे वाढदिवस विसरतो, परंतु हा निर्धाराने करण्यासाठी बघताय काय, ऐकताय काय. जय संविधान. सालाप्रमाणे याही वर्षी नामदार रामदास आठवले साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 67वा वर्धापन दिन हा दिमागदार सोहळा सातारा तालीम संघ मैदान येथे होणार असून यासाठी PL ग्रुप महाराष्ट्र राज्य सज्ज झाला असून तुम्हीही या तर सामील व्हा. आम्ही येतोय. या भूतो न भविष्य अशा दिमागदार सोहळ्यामध्ये सामील होऊन या कार्यक्रमाची शान वाढवा. जय भीम, जय संविधान. 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 67वा वर्धापन दिन हा अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा हा संपूर्ण सज्ज झालेला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे आहेत आणि नाशिक जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माननीय आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण नाशिक जिल्हा हा न भूत न भविष्यती असा कार्यक्रम घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. येथून किमान 70 ते 80 गाड्या
ह्या साताऱ्यासाठी निघणार आहेत आणि 3 तारखेला सातारा येथे ग्राउंडवर कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि या कार्यक्रमासाठी माननीय लोंढे साहेबांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकर्ते हे तयार झालेले आहेत आणि कार्यक्रमाच्या तयारीस लागलेले आहेत. साहेबांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने आपली भूमिका आपलं काम सज्ज केलेलं आहे आणि आता 2 तारखेला किंवा 3 तारखेला पहाटे इथून सर्व साहेबांच्या सोबत या संपूर्ण गाड्या हा संपूर्ण ताफा कार्यक्रमात जाईल आणि 67व्या या वर्धापन दिनाचा हा लोंढे साहेबांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत आजपर्यंत झालेला नसेल असा हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी PL ग्रुप नाशिकमधील रिपाई पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सज्ज झाले आहेत.